कलमनुरी विधानसभा मतदारसंघ के वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर दिलीप मस्के नाइक पर 18 नवंबर की रात करीब 1 बजे सेलसुरा फाटे पर हमला किया गया। हमलावरों ने डॉक्टर दिलीप मस्के की गाड़ी पर पथराव किया और डॉक्टर मस्के पर भी गाड़ी रोककर हमला किया गया, जिसमें डॉक्टर दिलीप मस्के नाइक गंभीर रूप से जख्मी हो गए। डॉक्टर दिलीप मस्के पर नांदेड़ के अस्पताल में इलाज शुरू है, तो वहीं डॉक्टर दिलीप मस्के पर भी हमले का निषेध व्यक्त करते हुए मंगलवार को कलमनुरी पुलिस थाने में धरना दिया गया। वो हमलावरों को गिरफ्तार कर कड़ी कार्रवाई करने की मांग की गई। इस समय बड़ी संख्या में डॉक्टर दिलीप मस्के नाइक के समर्थक उपस्थित थे। इस मामले में पुलिस प्रशासन की ओर से सुबह को ही अज्ञात लोगों के विरुद्ध मामला दर्ज कर लिया गया था। दिलीप मस्के यांच्यावरती हल्ला झालेला आहे। काय हल्ला नेमका तुम्ही निषेध नोंदवला पोलीस स्टेशनला जमल्यात, नेमका मागण्या काय होत्या? आमचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे हटकर धनगर समाजाचे युवा नेते डॉक्टर दिलीप मस्के नाईक यांच्यावर काल रात्री 1 वाजता अंधारामध्ये ते गाडीमधून जात असताना, कारमध्ये जात असताना 4-5 लोक काळ्या स्कॉर्पिओ मध्ये येऊन त्यांच्यावर दगडांनी, रॉडनं आणि पंच मारून त्यांच्यावर हल्ला केला। त्यांचं डोकं फोडलं, त्यांच्या छातीमध्ये मार आहे, पायावर मार आहे आणि त्यांना आज पुढील उपचारासाठी रात्री हिंगोलला उपचार केला आणि आता त्यांचा उपचार नांदेड येथील खासगी रुग्णालयामध्ये चालू आहे। हा जो काय हल्ला झालेला आहे त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की दिलीप मस्के यांच्या पाठीमागे जी काही हटकर धनगर समाजाची जे मताची ताकद आहे, ती मताची ताकद फोडण्याचं काम या हल्ल्याच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याचे जे सूत्रधार आहेत आणि ते जे काही गुंड प्रवृत्ती, जे काही राजकीय पुढारी आहे, यांचा चेहरा हे लोकांच्या लक्षात आलेला आहे। लोक दहशतीखाली आहेत, बोलत नाहीत, पण नक्कीच उद्या मताच्या माध्यमातून हटकर धनगर समाज त्यांची ताकद दाखवणार आहे। आणि आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे, त्यांनी अज्ञात लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, पण सीसीटीव्ही फुटेज जे की कळमनुरी पासून तर त्या सेलसुरा पाटीपर्यंत जे हॉटेल्स आहे, पेट्रोल पंप आहे, त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे। तसंच उमरा या ठिकाणी जे चेक पॉइंट आहे तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा दिलीप नाईक बोलले होते, त्यांच्याशी काय संवाद झाला होता आणि त्यांनी कोणाला फोन केले दिलीप नाईकची गाडी इथून जात आहे हे पण तपासावं। त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं आणि त्यांचा योग्य त्यांना उपचार सुद्धा हे शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून मिळावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। संशय कुणावर आहे, किती आरोप येऊ शकतात, काय संशय? या ठिकाणी आज दुपारी त्यांची डॉक्टर दिलीप नाईक यांची तब्येत चांगली झाल्याच्या नंतर ते त्यांचं स्टेटमेंट नोंदवणार आहेत। परंतु या ठिकाणी ज्यांना वाटते की दिलीप नाईकामुळे माझं कुठेतरी राजकीय भविष्य धोक्यामध्ये आलेलं आहे, अशाच लोकांना त्यांचं या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि ते सूत्रधार आमच्या हटकर धनगर समाजाच्या लक्षामध्ये आलेले आहेत। आम्ही नक्कीच त्यांना त्यांची सूत्रधार कोण आहेत, रोग कोणाकडे आहे? हा जे काही सूत्रधार आहेत त्यांचा सगळं जे काही आहे स्टेटमेंट हे दिलीप नाईक त्यांच्या माध्यमातून ते स्पष्ट करणार आहेत, ती भूमिका त्यांनी जाहीर करतील। परंतु ते जे कोणी लोक आहेत आम्ही त्यांना त्यांची जागा नक्कीच हटकर धनगर समाज दाखवून देणार। निवेदन दिलंय, मागणी काय आहे? आमची मागणी हीच आहे की आरोपी आयडेंटिफाय हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून झालेले आहेत, त्यांना ताबडतोब अटक करावी, पोलीस संरक्षण दिलीप नाईकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाला द्यावं आणि या ठिकाणी त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि उद्याचे जे काही मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी सुद्धा त्यांना संरक्षण द्यावं अशी आम्ही। सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिलीप मस्के नाईक साहेब यांच्यावरती जो प्राणघाती हल्ला गुंडशाहीच्या माध्यमातून झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि मला सरळ सांगायचं की याच्या पाठीमागचा सूत्रधार हे वंचित बहुजन आघाडीने आज सकाळी जाहीर केला होता। आमचा सरासर सूत्रधार आणि संशय कळमनुरीचे असलेले आमदार संतोष बांगर यांच्यावरती आहे आणि त्यांनाच हा हल्ला केलेला आहे। आमचा सरासरी त्यांच्यावरती आरोप आहे आणि आम्हाला त्यांच्यावर संशय देखील आहे। कारण तुम्हाला एक सांगतो की गेली 4 ते 5 दिवसापासून डॉक्टर दिलीप मस्के नाईक साहेबांच्या व्हॉट्सअपवरती, व्हॉइस कॉलिंगवरती आणि व्हॉट्सअप कॉलिंगवरती त्यांना अनेक धमक्या आल्या। कारण आमचं टीकाशस्त्र या कळमनुरीमध्ये जे आम्ही सत्यता मांडत आहे, जे की 5 वर्षात जो विकास झाला नाही, जो विकास रखडलेला आहे आणि टक्केवारीचाच फक्त या कळमनुरी विधानसभेमध्ये जो व्यवहार सुरू आहे त्याचा आम्ही विरोध डॉक्टर दिलीप मस्के नाईक साहेबांच्या माध्यमातून गेली सतत निवडणुकीमध्ये 5 वर्षांमध्ये करत आहोत। याची धसकी इथले आमदार संतोष बांगर यांना बसलेली आहे। धसकी अशी बसलेली आहे की आज धनगर हटकरांचे एक व्यक्तिमहत्व यांची जे मुंडीवरती येत आहे निवडणुकीच्या माध्यमातून, त्यांना ती वरती येऊ द्यायची नाही। मुस्लिमांचं त्यांना नेतृत्व नको आहे,
बुद्धिस्टांचं त्यांना नेतृत्व नको आहे, धनगर हटकरांचं नेतृत्व नको आहे, मराठ्याचं नेतृत्व नको आहे। त्यामुळे कसं आहे, हे जातीवाद सगळे या विधानसभेतल्या जी काही मतदार आहे, जी काही वैचारिक जनता आहे, त्यांना सर्वांना माहीत आहे। त्यामुळे याच्या पाठीमागे सूत्रधार कोण आहे, पोलीस प्रशासनाला सुद्धा माहीत आहे। त्यामुळे आमचं जाहीर पोलीस प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमची मागणी आहे की 24 तासाच्या आत आमदार संतोष बांगर यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल व्हावा।